तोंड दाखवा का नाही असं वाटायला, असे अपमान झाल्यासारखं वाटायला मला. माझ्या तोंडावर मुतल्यामुळं तसं त्यांनी असं मी काय कडी मुलांचं माझा काही संबंध नसताना ऊसतोड मुकादमानं सुपारी देऊन आणलेले असावे ते. बीडमध्ये अमानुष मारहाणीचं सत्र अजूनही सुरूच असल्याची ग्वाही देणारं एक धक्कादायक प्रकरण सध्या समोर आलंय. बीडच्या माजलगाव तालुक्यातील लवूळ या गावातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सिरसट यांना अमानुषपणे मारहाण केल्याची एक धक्कादायक घटना आता समोर येते. किरकोळ 1200 रुपयांच्या वादातून ऊसतोड मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी एका शेतमजुराचं अपहरण केलं होतं आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या सिरसट या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली. या घटनेमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सिरसट हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याच मुकादम व त्याच्या साथीदारांनी सिरसट यांचे 1.5 लाख रुपये लुटून त्यांच्या तोंडावर लघुशंका करत अमानुष वर्तनही केलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामुळे हादरून गेलेल्या सिरसट यांनी रुग्णालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अक्षरशः रडत सिरसट यांनी आपल्याला झालेल्या अपमानामुळे आत्महत्या करावीशी वाटतेय असं मत व्यक्त केलेलं आहे. सिरसट यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलेली माहिती आपण सर्वात आधी पाहूया. माझा सालगडी ऊसतोड मुकादमानं उचलून नेल्यामुळं गड्यानं फोन केला की मला गड्यानं उचलून नेले मुकादमानं आणि तो पैसे मागतोय. मी म्हणलं किती पैसे, तर ते म्हणला 1200 रुपये. मुकादम म्हणे 1.5 लाख रुपये. त्यामुळं म्हणलं ते गड्याला सोडून देईल ना, पैसे दिल्याशिवाय देत नाही सोडून. तर ते म्हणे 1.5 लाख द्या, घेऊन जा. आता मला काम धंदा होत नसल्यामुळे मी गडी लावलेला आहे. मी 1.5 लाख घरी जाऊन घेतले आणि लवळला गेलो. ते मसनवाट्यात बसलेले होते. तिथं मला फोन केला, तिथं जा या म्हणले. मी घेऊन गेलो. असता 12 ते 15 लोकांनी मला अशी मारहाण केली, जबर मारहाण केली. आणि माझ्या खिशातले 1.5 लाख रुपये तिघांनी घेतले त्यांनी आणि मला मारहाणीमुळं माझं तोंड पडलं म्हणून मला त्यांनी 3 लोकांनी माझ्या तोंडावर मुतले आणि दोघांनी त्यांची पॅन्ट काढून माझ्या दोन्ही कानामध्ये त्यांनी ते अवघड जागा माझ्या कानामध्ये घातली. माझा एवढा अपमान केला आणि मला असं त्यांनी लवळमधून भोरगाव शिवार सैलानी मंदिर अशा घनदाट झाडीमध्ये फिरवलं. अशी मारहाण केली तिथेही. तर माझे फासले फ्रॅक्चर आहे. माझ्या नळीला डोक्यापासून माझ्या पायापर्यंत मारहाण केली आणि रक्तबंबाळ केले. मला असा तोंड दाखवा का नाही असं वाटायला, असे अपमान झाल्यासारखं वाटायला मला. माझ्या तोंडावर मुतल्यामुळं तसं त्यांनी असं मला अशा अपमानामुळे मला आत्महत्या करावं वाटायची. मी काहीच बोलू शकत नाही. मग अशा अपमान त्या काय कडी मुलांचं माझा काही संबंध नसताना ऊसतोड मुकादमानं सुपारी देऊन आणलेले असावे ते. अशी मला 3रा नंबर आहे मला मारहाण करायचा असं समजले. लवळमध्ये आणखी 2 लोकांना मारहाण केली त्यांनी आणि 3ऱ्या वेळेस मला मारहाण केली. दरम्यान याच मुद्द्यावरून आज पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवारांनी सुद्धा आपण या आधीच मारहाणीच्या घटनांसंदर्भात पोलिसांना मोकळा हात दिलेला आहे. पोलिसांनी अशा घटनांमध्ये योग्य ती कारवाई करावी असे आदेश दिलेले आहेत. मात्र त्यानंतर सुद्धा अशा प्रकारच्या घटना होत असतील तर मी आता सीपींशी बोलून त्याबद्दल लवकरात लवकर कारवाई कशी करता येईल याकडे लक्ष देईन असं म्हटलेलं आहे. दादा, बीडमध्ये माजी पोलीस अधिकारी आहे, त्याला मारहाण झालेली आहे. म्हणजे अर्थात तुम्ही पालकमंत्री आहात, तिथले किरकोळ वाद होता 1200 रुपयाचा, त्याच्यावरून ज्या पद्धतीने दामून ठेवलं तो माजी अधिकारी म्हणजे पोलीस अधिकारी राहिला घेण्याचा अधिकार कुणालाही नाहीये. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात आता कुठं अशा गोष्टी झाल्या तर कायद्याने काम होईल ना. पोलीस यंत्रणा त्यांचं काम करतील. कोण राज्यकर्ते समर्थन करणार आहे काही गोष्टीचं नाही. त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही मला सांगितलं, मी आता गाडीत बसल्यावर एसपीलाही फोन लावीन आणि कलेक्टरलाही फोन लावीन आणि ताबडतोब जी काही रीतसर कारवाई असेल ती करा अशा प्रकारच्या सूचना आहेत. खरं तर पहिल्यापासूनच मी दिलेल्या आहेत. कुणाच्याही फोनला दबावाला बळी न पडता
कायदा हातात घेण्याचा प्रयत्न पुढे केला किंवा चुकीचं वागण्याचा कोणी व्यक्ती असू द्यात, सत्ताधारी पक्षाची असू द्यात, विरोधी पक्षाची असू द्यात किंवा राजकारणाशी संबंधित नसणारी असू द्यात, त्यांच्यावर ऍक्शन घ्यायची असं सांगितलं.